नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जान्हवी. अशा प्रकारे आज आपण मस्तपैकी ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि ते कुठं जात आहोत ते सांगणार आहे. अशा प्रकारे खूप दिवस झालो कुठं बाहेर गेलो नाहीत आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे. आणि अशा प्रकारे निघालेलो आहोत आणि जाताना DJ वगैरे टाकून घेतलेला आहे गाडीमध्ये. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. ते पाहू शकतात टोल नाके वगैरे. आणखी हे टोल नाके सुरू झाला नाही, तर आम्ही जात आहोत भोकरला. भोकर हे नांदेडच्या अलीकडे आहे आणि तिथे आम्हाला एका हॉटेलवर जायचं आहे. अशा प्रकारे जाताना खिचडी, कढी आणि बटाट्याची रस्सा भाजी घेतली होती आणि भजी पण घेतले होते. मठ्ठा वगैरे सगळं घेतलं आणि नाश्ता केला छानपैकी. खूप छान नाश्ता झाला. अशा प्रकारे इकडे खूप सुंदर असं फुलं, केळी वगैरे होते आणि हे ते नाश्ता केलेलं हॉटेल आहे सत्यसाई. अशा प्रकारे आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहोत आणि हे हॉटेल आहे तलाव. हे भोकरच्या पुढं आहे थोडंसं. आणि अशा प्रकारे खूप सुंदर हॉटेल आहे. इकडे खूप छान वॉटर पार्क वगैरे, लहान मुलाला खेळायला सगळी सुविधा, तलाव वगैरे खूप सुंदर आहे. पाठीमागे रूम वगैरे सगळ्या सुविधा आहे. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही तिथे वन डे एन्जॉय केला. अशा प्रकारे इकडे पाहू शकता ते तलाव हॉटेल. इकडे माझा मुलगा आला होता वॉटर पार्कमध्ये जायला आणि इकडे पाहू शकतात. अशा प्रकारे आम्ही आतमध्ये गेलेलो आणि हा हॉटेलचा व्ह्यू आहे. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता, पाहून खूप छान वाटत होतं. इकडे पाहू शकतात त्यांनी खूप सुंदर झाडाला कलर वगैरे दिलेला आहे आणि खूप सुंदर वाटत होतं ते. अशा प्रकारे झाडं वगैरे, फुलं खूप सुंदर होते. इकडे पाहू शकतात आणि हे रूम वगैरे आहेत. आणि इकडे आंब्याचं झाड होतं, त्याला खूप छान कैऱ्या वगैरे लागलेल्या होत्या. आणि त्याच्या पाठीमागेच खूप मोठं तलाव होतं, तळं. आणि इकडे पाहू शकतात छानपैकी असं एक गार्डन छोटंसं. गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे खूप सुंदर